पहा एक्झाम्पल, आता या नियमाचं एक्झाम्पल काय पहा, इथे काय आपलं दिलंय 20 जुलै ते 10 सप्टेंबर. ओके, यामधील आपल्याला दिवस काढायचे आहेत. दिलेला पहिला महिना आहे जुलै आणि दुसरा महिना आहे सप्टेंबर. जुलै महिन्यातील तारीख आहे 20 आणि सप्टेंबर महिन्यातील तारीख आहे 10. तर स्टेप फर्स्ट, दिलेला पहिला महिना कोणता आहे? जुलै. मग जुलैमध्ये उरलेले दिवस काढायचे आपल्याला. तर जुलैमध्ये एकूण दिवस किती आहेत? 31 दिवस आहेत. तर उरलेले दिवस किती असतील? मग या 31 दिवसातनं किती दिवस वजा करावे लागतील आपल्याला? 20 दिवस वजा करावे लागतील. मग उरलेले दिवस कोणते असतील? 11 दिवस. लक्षात? चला पुढे जाऊयात. स्टेप सेकंड, आता या जुलै महिन्यापासून पहा, लक्षात घ्या, या जुलै महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत येईपर्यंत बघा त्याच्यामध्ये काही महिने येतात. ओके, मग त्याच्यामध्ये आलेले जे महिने आहेत, मग कोणता महिना येतो? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. लक्षात? मग पहा, जुलै आणि सप्टेंबर मध्ये आलेला महिना कोणता आहे? ऑगस्ट. आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात? 31. लक्षात? तर हे 31 दिवस पण त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील. आता स्टेप 3, स्टेप 3 मध्ये काय पहा, ओके, दिलेल्या महिन्यातले पहिल्या तारखेतल्या दिलेल्या महिन्यातले उरलेले दिवस अधिक मधले पूर्ण महिन्यांचे दिवस अधिक पुढच्या महिन्यातील तारीख केल्यानंतर एकूण दिवस निघतात. मग या एकूण दिवसाला जेव्हा आपण 7 दिवसांच्या आठवड्याने भागतो तेव्हा आठवडे आणि उरलेले दिवस निघतात. मग तेवढे दिवस एकतर आपला पुढे जायचं असतं उत्तरामध्ये, उत्तर काढत असताना जसा प्रश्न विचारलाय त्या पद्धतीने, नाहीतर तेवढे दिवस आपल्याला पाठीमागे यायचं असतं. अशा पद्धतीने आपण दिवसांची काउंटिंग करू शकतो.